भिवंडीमधून राजकीय गोटातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। भिवंडी महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय। निकालाला 3 आठवडे उलटून गेलेत तरी महापौर पदाचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात आहे। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावलं दूर आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकले। निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्ष महापौर पदाची मागणी करत नॉट रिचेबल झालाय, त्यामुळे राजकीय हालचालींना आता वेग आलाय। महाबळेश्वर पासून अज्ञात स्थळापर्यंत सुरू असलेल्या या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। नगरसेवक फुटण्याच्या भीतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं आपले नगरसेवक महाबळेश्वर परिसरात ठेवल्याची माहिती आहे, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक देखील अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस 30, भाजप 22, शिवसेना शिंदे गट 12, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल आहे। बहुमताचा आकडा 46 आहे। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षविरोधी भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा खुला प्रचार केला। काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादीचे 12 असे एकूण 42 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर महापौर पदासाठी काँग्रेस, समाजवादी आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली। काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी तारिक मोमीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, मात्र समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक अचानक गायब झालेत। समाजवादी पक्षाचा महापौर बसवला तर आम्ही सोबत येऊ, अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय खुले आहेत अशी भूमिका समाजवादीच्या नगरसेवकांनी घेतली आहे। या निवडणुकीत भाजपनं 22 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून बाजी मारली। महापौर पदासाठी भाजपनं जोरदार तयारी दाखवली असून भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 असे एकूण 34 नगरसेवक आहेत। इतर मित्रपक्ष संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय। भाजप बहुमताचा आकडा गाठेल असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय, त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावं महापौर पदासाठी पुढे येत आहेत। भिवंडी शहराच्या विकासासाठी सत्तेत असलेल्या सरकारचाच महापौर असावा, भिवंडी महापालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केलाय। आम्ही महायुती म्हणून सेना बीजेपी आम्ही 34 आहे। बाकी सर्व मित्रपक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे। असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते। आता जेव्हा पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे बसतील आणि आमचे पदेश रवींद्र चव्हाण, ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदे साहेबांनी तसं त्यांना आदेश दिला आहे। तो तशी आमची एक बैठक पण झाली, त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा। तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुतीचा महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे। आणि शिवसेनेने आम्हाला पहिले तुम्ही करायचं, आम्ही तुमचे बरोबर आहे, तसं आमचं काम चालू आहे, आमचा कॅम्प पण लागला आहे आणि जे पण होईल महायुतीच होईल। पण सध्या BJPला त्यांनी पुढाकार घ्यायला सांगितलं आहे, पण मला वाटतं का 4 नाही जास्ती होईल त्यांना, की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही। एक चांगलं नियोजन चालू आहे। मुख्यमंत्री असो, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असो आणि आमचे भिवंडी सर्व लीडर सर्व एक चांगला ग्रुपनी काम करतो आणि भिवंडीच्या डेव्हलपमेंटसाठी आज भिवंडीची परिस्थिती जी इतकी खराब आहे, गेल्या 8 वर्षापासून तो 3 वर्ष महापालिकेत नव्हती, तर त्यासाठी भिवंडीमध्ये सरकारचा अगर कोण पक्षाचा महापौर बसेल तो आज भिवंडी तुम्ही बघता किती तोडफोड झाला आहे। तिकडचे फंडिंग पाहिजे, पैसे पाहिजे, नियोजन पाहिजे, ते काँग्रेस राष्ट्रवादी करू शकत नाही। ही भारतीय जनता पार्टी, महायुती, शिवसेना, RPI गटच करू शकतो का त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पालकमंत्री आहे। तो भिवंडीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी, महायुती, शिवसेनेचा अगर बसला तो भिवंडीमध्ये डेव्हलप होईल। कुठला जातीवादी काही लोक करतात, त्या जातीवादी काय होणार आहे, काय नाही, डेव्हलपमेंट पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला महायुतीचा इकडे भाग बसेल। भाजपवर आमचे 2 उमेदवार आहे, सुमित पाटील आणि नारायण चौधरी, हे 2 नाव आमच्याकडे आहे। या दोनापासून
कोणत्या पक्षाकडून नाव येईल सर्व एकमताने त्याला आम्ही सपोर्ट करू. भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं 30 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. मात्र महापौर पदासाठी काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 असे एकत्र करत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना करण्यात आली. सेक्युलर महापौर व्हावा यासाठी काँग्रेसनं दावा केलाय. तारिक मोमीन यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मात्र समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक गायब झाल्यानं काँग्रेसला बहुमतासाठी अजून 4 नगरसेवकांची गरज आहे. भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष आणि भिवंडी सेक्युलर फ्रंटचे अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी सांगितलंय की अजून वेळ गेलेली नाही. महापौर पदाची निवडणूक होणं बाकी आहे. आमच्या संपर्कात 48 नगरसेवक आहेत. भाजपला चिंता करण्याची गरज नाही, महापौर काँग्रेसचाच होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना आम्ही एकमताने करण्यात आलेली आहे आणि त्यांचे अध्यक्ष जे आहेत चेअरमॅन मला केलेले आहेत. कोऑर्डिनेटर म्हणून जे आहेत रईस शेखला केले आणि को कोऑर्डिनेटर म्हणून शोएब गुड्डू आणि अजय यादव हे दोघांना को कोऑर्डिनेटर करण्यात आलेले आहेत. आता संख्याबद्दल काँग्रेस आपण सर्वांना माहीत आहेत की सर्वात मोठा पक्ष राहुल गांधीची विचारधारावर जे आहेत हे करून जे आहेत ते काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत. असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात. आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत. आणि अजूनपर्यंत तुम्ही सर्वांना माहीत आहे कोणी पुढे येत नाही. तर हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत. भाजपच्या दावा निराधार आहेत, काय त्यामध्ये ते सत्य नाही आहेत. ते लोक अजून कॅन्डिडेट नाही पुढे करू शकत आहेत किंवा गेम नाही सुरू होत आहेत. महापौरचे जे आहेत जोपर्यंत सुरू नाही होतं तोपर्यंत कशा कोणी येणार आहेत. आणि आमचे नगरसेवक 48 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.